बालगंधर्वांनी संगीत सौभद्र, संगीत मानापमान, संशय कल्लोळ, विद्याहरण, स्वयंवर, एकच प्याला या नाटकातल्या स्त्री भूमिका मोठ्या तन्मयतेनं रंगवल्या. गोड गळ्याबरोबरच गंधर्वांना स्त्री सुलभ लावण्य आणि अदाकारी लाभली होती. आपल्या स्त्री भूमिकातून ते स्त्रीमनाच्या विविध छटा सहज सुंदरतेनं उलगडून दाखवत. एकच प्यालामधील सिंधूची करुणरम्य मूर्ती साकार करणारे बालगंधर्व विद्याहरणमधील अवखळ देवयानी मोठ्या लीलया उभी करत असत. रुक्मिणीच्या कुलीनपणाबरोबरच यामिनीचं भावविश्व उलगडून दाखवत. प्रत्येक प्रकारच्या स्त्री पात्रांचा अभिनय त्यांच्या रोमारोमामध्ये इतका मुरला होता की त्याचं तेच रूप कधी मोहक, कधी मादक, तर कधी करुणरम्य वाटायचं. त्यांची स्त्री रूपं अत्यंत शांत, शीतल होती. वाणी आर्जवी, लाघवी होती. आवाज अत्यंत मधाळ, उच्चारातून भाव प्रकट करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ होती. मंडळी, संगीत स्वयंवरमध्ये रुक्मिणी प्रवेश करते आणि दादा ते आले ना असं वाक्य म्हणते. बालगंधर्व हा संवाद मोठ्या लाडीपणे बोलत असत. त्यामध्ये श्रीकृष्णावरचं प्रेम आणि भाऊ रुक्मीबद्दलचा आदर ओसंडून वाहत असे. मंडळी, बालगंधर्वांच्या या अविस्मरणीय कारकिर्दीचा आढावा घेत असतानाच आपल्या कलाकारांनी त्या निमित्ताने सादर केलेल्या काही सादरीकरणाचा आपण आस्वाद घेत आहोत. एखाद्या कल्पनेला श्रद्धेचं रूप दिल्यावर यश मिळतं अशी कल्पना मनावर बिंबवली गेली आणि खरंच ती प्रत्यक्षात उतरून यश प्राप्त झालं तर म्हणजे काही नाही हो. आम्रखंड खाल्लं आणि यश मिळालं. पाहूया एक द्विपात्री नाटुकलं आम्रखंड. सादर करतायत महेश टिळेकर आणि कावेरी शेळखाने. नाट्यरसिक आणि सर्व गुरुजन यांना विनम्र अभिवादन करून एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्र आणि अद्वैत नाट्य संस्था सादर करीत आहोत एक द्विपात्री नाटक आम्रखंड. कलाकार कावेरी शेरकाने आणि महेश केळेकर. आम्रखंड. ज्ञानराज माऊली, जय तुकाराम माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा महाराज. सगळ्यांची दुःख दूर होऊ दे रे बाबा. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वेश्वधर्व सूर्य पाहो, जो जेवाची तो ते लावू राणीच्या. हॅलो हॅलो कावेरी कावेरी गट केला. कोण घेत नाही ही मुलगी? कुठे गेली असेल ही मुलगी? मला सांगितलं पुष्कर बोबले लिखित मी शहीद जवान बोलतोय ह्या आवडत्या नाटकाची स्किट मागून ठेवा आणि स्वतः बसले असेल मित्रांची चॅटिंग करत. हे फॅट निघाली तर आता इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, फ्रेंडशिप ह्या चौकडीत अडकलीत ही सगळी युवा पिढी. ॲडिक्ट झाली ॲडिक्ट. या कॉर्पोरेट कल्चरच्या आगीच्या वनव्यातून माझ्या या लोण्याच्या गोळ्याला कसं दूर ठेवावं ना हेच कळेल असं झाले. त्यात आमचं हे घर दुर्दैवी, संकट आणि दुःखाने भरलेलं फॉल्टी कुंडली आमची. म्हणून जास्त काळजी वाटते हो. कधी कधी अतिप्रेम सुद्धा घातक असतं आणि ही आमची फ्लॅट संस्कृती. बंद दरवाजे, घरही बंद,
आणि मनही बंद. अहो कोणाची मदत घ्यावी म्हटलं ना तर तेही शक्य नाही हो. हो हा? अरे हो करेक्ट. आज तिचं स्पर्धेतलं नाटक होतं म्हणून कोट कट करत होती होय. बर पण येवानं संपायला हवं होतं. बाबा बाबा मी आले. आलीस का? असं वाटलं बाबा. बाबा हा. हे बघा. बाबा हा. हे घ्या प्रशस्ती पत्र आणि चांदीचं मेडल. अरे वा प्रशस्ती पत्र चांदीचं मिडल. अगं बघ आपल्या कावेरीने चांदीचं मिडल आणलंय. चांदीचंच आहे ना? हो हा हा चांदीचंच आहे. चांदीचं मिळेल. डिचक डिचक डिचक. बाबा आज आमच्या बघ माझी आठवण येते का या स्पर्धेतील नाटकाला पहिला नंबर मिळाला वा वा आणि मला स्त्री कलाकार म्हणून प्रथम पारितोषिक मिळालं. क्या बात आहे. मस्त कथानक होतं. हा. हे आजकालची मुलं करतात हा. ना प्रेमासाठी काय पण हा. आणि आई वडिलांशी अशी ही बनवाबंदी हा. ते दाखवलं या नाटकात. वा वा खूप टाळ्या खूप लाफ्टर मिळाले. वा 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 टाळ्या. छान छान मस्त असंच मोठं व्हा. नाही हो बाबा हा असा आनंद कायम राहावा म्हणून मोठं व्हायचं कॅन्सल व्हावं असं वाटायला लागलं. हम्म. बालपण किती आनंदी आणि रमणीय असतं नाही का? लहानपण देगा देवा खूप सुंदर कल्पना आहे. पण तुमचे बोर्नविटा खायचे प्यायचे दिवस संपले ना आता. हा बालपण सरलंय. कळीच्या अंगात फुलं फुलायला लागली. होडी पाण्यानं तुडुंब भरलीये. तारुण्याच्या लाटांवर बेभान होऊन नाचायला आणि बागडायला. पण बाबा चांदीचं मेडल म्हणल्यावर तुम्ही एवढे खुश का झालात? अहो रेखाताई ओ रेखाताई आज घरात मोठं यश आलंय. हा काहीतरी गोडधोड करा. ऐकलं का? हम्म. बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर का टाळताय? हा अगं तुला आज एक चांगली भेट वस्तू आणायला पाहिजे होती खरं तर. बाबा चांदीचं मेडल. अच्छा अच्छा तुला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळणारच काय नाही म्हणजे तो मिळायलाच हवा. अगं हे प्रशस्ती पत्र चांदीचं मिळेल. 10वीचे 98.43% मार्क्स आणि 12वीची वेळ आहेतच की तू डॉक्टर होणारच. बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर का टाळताय? त्यांना कसलं व्यसनही नाही. पैशांबद्दल आकर्षण तर मुळीच नाही. मग चांदीच्या धातूबद्दल एवढी आवड का? त्यांना एवढं आकर्षण का चांदीच्या धातूबद्दल? चांदीचं मिळेल म्हणजे माझ्या कौतुकाचं प्रतीक आहे. हे त्याच्या लक्षात कसं येत नाही? का ग मुली अशी शांत का झालीस? ये मी तुला एक गंमत सांगतो. आम्रखंड खाणं म्हणजे एक शुभ प्रेरणा असं तुझी आई मानायची. तिनं तिच्या बाळातपणात खूप आम्रखंड खाल्लं म्हणे होणारं बाळ स्वीट आणि फेर व्हावं. आणि झालंही तसंच तुझ्यासारखं स्वीट आणि फेर. अगं पूर्वीच्या काळी राजे महाराजे शुभ कार्याला बाहेर निघत ना तर शर्करायुक्त दही खाऊ जा. अगदी तसंच हो मलाही ऑफिसमध्ये जाताना एक चमचा आम्रखंड खावंच लागायचं. तिची गोड कल्पना होती की आम्रखंड खाल्लं की यश मिळतं. पण कदाचित तिची अंधश्रद्धा पण असेल ही. पण मी आनंदानं तिच्या या कल्पनेत सहभागी व्हायचो आणि मलाही एक पॉवरफुल आणि पॉझिटिव्ह एनर्जी यायची. पॉझिटिव्ह. बाबा आज आईची खूप आठवण येते. ती असायला हवी होती. अगं ती इथेच आहे आपल्यातच आहे असंच समजायचं आपण. बाबा तरी ती असायला हवी होती. येस आय गॉट इट. आईला चांदीच्या वस्तू खूप आवडायच्या. नथ, जोडवी, पैंजण, देवघरातल्या वस्तूही चांदीच्या असायच्या. ती सारखं काही ना काही चांदीच्या वस्तू खरेदी करायची. बाबा मला आत्ता समजलं तुम्ही एवढे एक्साइटेड
एक्साइटेड का होतात? बरं झालं ग तुला स्वतःला समजलं. जातीचं मिडल म्हणल्यावर मलाही तिची खूप आठवण आली ग, खूप आठवण आली. पण असं तुझ्या समोर व्यक्त होता येत नाही का ग. अजूनही आठवतोय मला तो दुर्दैवी दिवस. त्या ऍक्सिडेंट मध्ये तुझी आई आपल्यापासून पुढे होती. सगळं काही संपलं तर पुन्हा शिड्यावर येऊन थांबलो. बाबा, पण तुझ्या आईची एक थोडी इच्छा होती ग की तू डॉक्टर व्हावंस म्हणून. बाबा, मला आईची फक्त आठवण नाही, तर आता सगळं आठवायला लागले. आईची इच्छा होती, आईचं स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं आणि मी डॉक्टर होऊन दाखवणारच. पण बाबा, तरी आज आई असायला हवी होती. ती आई इथेच आहे, तिचा आत्मा इथेच आहे असं समजून तिच्या इच्छापूर्तीची ध्येय ठेव. अगं कधी कधी दैव खूप काही देतं आणि आपल्याला हवा असलेलं पण ना हिरावून पण देतं. पण आपल्या हातात जे जे आहे ना ते आपण करू, ज्याने तिच्या आत्म्याला शांती लाभेल. बाबा, हा, मला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळालं. अरे वा, काय सांगते, हो. ऍडमिशन मिळालं. हो. अगं बघ, आपल्या कावेरीला मेडिकलला ऍडमिशन मिळालं ग. वा वा, डिचक 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 डिचक. हा हा हा. काय झालं बाबा? कावेरी, काय झालं? अगं तुला हॉस्टेलला एकटीला राहावं लागेल ग. बाबा, तुम्ही माझी काळजी अजिबात करू नका. पण खरं तर मला तुमचीच काळजी वाटते. तुम्ही नीट राहाल ना? हा हा, मी एकदम मस्त राहील, झकास. अगं खूप सरावलं मी आता या घराला. हे बघ, इकडं उजवीकडे 8 पावलं गेलं ना की आपलं किचन, आणि इकडे डावीकडे 10 पावलं गेलं की आपलं बाथरूम आणि बेडरूम. आणि रेखाताई आहेतच की, आणि त्यांची ती सून, काय ग तिचं नाव, हा अक्षता, या दोघी आहेत की माझी देखभाल करायला. त्या दोघी मड्डम सासवानी धड्डम सून. बाबा, हा मी निघते आता. हा, खाल्लेस का काही. हो बाबा, खाल्लंय. पण विरहाच्या दुःखात घराचा दशावतार करून घेऊ नका म्हणजे झालं. दैन्यावस्था नाही नाही, एकदम सुसज्ज ठेवतो घर तुला वेलकम करायला. हो, पण एक्झामला राहताना 1 चमचा विसरू नकोस. हो हो. चला, गावातल्या मंडळीला बोलून घेऊ जरा. आज कावेरीचा रिझल्ट आहे ना, तो येईला तिथल्या. हॅलो. हॅलो. हा हॅलो बाबा, हा डॉक्टर कावेरी हियर. हा, डॉक्टर कावेरी, हो, हा. MBBS ही परीक्षा फर्स्ट क्लासने पास झाले. काय बोलतेस. अगं बघ, आपली कावेरी डॉक्टर झाली, तुझी इच्छा पूर्ती झाली, तुझी स्वप्न पूर्ती झाली. अरे चला, मिरवणूक करा गावकऱ्यांनो, आणा ढोल ताशात, चला. ढिचक 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 ढिचक. हे ढिचक 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 ढिचक. थांबा थांबा, मिरवणूक थांबा जरा. आता मान्यवरांची भाषण होऊ द्या. हा, झाली का. मी डॉक्टर केतकीला, आपल्या कावेरींना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या यशाबद्दल 2 शब्द बोलावे. नमस्कार, मी डॉक्टर कावेरी. आपल्या जीवनात आपली ध्येय साध्य करताना अनेक अडचणी येत असतात. त्या अडचणीशी सामना करायला आपल्याला ताकद हवी, आणि ती स्त्रियांसाठी महत्त्वाची असते. तर स्त्रियांनी काही समर्पक रूपे घ्यायला हवी. म्हणजे ज्ञान घेण्यासाठी सरस्वती, जसे की समृद्धीसाठी लक्ष्मी, प्रत्येकाच्या मुखाला अन्न मिळावं म्हणून अन्नपूर्णा, आणि न्याय आणि सुरक्षा यासाठी दुर्गाई व्हायला हवं. असं केल्याने कोणाचं काही जात नाही किंवा कोणाचं काही अडत नाही. पण जेव्हा आपण धीराने सामोरे जातो तेव्हा ते आपलं बळ दिसून येतं. आणि हो, स्वप्न पूर्ण झालं. बऱ्याच दिवसांनी बाबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. जीवन सार्थ
सार्थक झालं. यापेक्षा मोठा आनंद काय असेल? अरे नो रिस्ट्रिक्शन्स. आपण आपल्या मुलांवर जास्त रिस्ट्रिक्शन्स टाकू नये. त्यांना फॅशनेबल राहायचंय, राहू द्या. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, फ्रेंडशिप काय करायचं ना ते करू द्या. फक्त आईवडिलांची एवढीच इच्छा असते हो की त्यांनी त्यात ॲडिक्ट होऊ नये. माझ्या कावेरीने हे सगळं करताना त्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहिलं आणि त्याचबरोबर आपल्या आईवडिलांच्या इच्छा, आकांक्षा, आपले संस्कार, आपली संस्कृती, परंपरा यालाही तेवढंच महत्त्व दिलं. हो, आई वडिलांच्या इच्छा, आकांक्षा पूर्णत्वास नेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. पाहिलं ना, हल्लीची मुलं लहानपणातच किती मॅच्युअर्ड झालीत ती. हो, म्हणजे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बाबा, हा. चला रेखाताईंनी आजही गोडधोड केलंय. आपल्या वा. इच्छापूर्तीची आनंदाची पार्टी साजरी करूया. चला, घर आनंदाने नटलं. आपला सत्संग लाभला. धन्यवाद.